नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो. नुकतंच 4-5 दिवसापूर्वी एक आंदोलन पुण्यामध्ये घडून आलं आणि त्या आंदोलनामध्ये खूप चांगलं पद्धतीने विद्यार्थ्यांनी सपोर्ट केला. विद्यार्थी हजर होते. काही विद्यार्थी येऊ शकले नाही, पण घरून त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून हा सपोर्ट केलेला आहे. काही विद्यार्थ्यांनी आपल्या घरच्यांना सुद्धा तिथे पाठवलेलं आहे. अशाच प्रकारचे शिक्षक भरती संदर्भात विशेष संघटना काम करत असतात, आंदोलन करत असतात आणि या सगळ्या अभियोग्यताधारक किंवा शिक्षकांसाठी आपल्या मागण्या या शासन दरबारी मांडत असतात. त्याचाच एक भाग म्हणून सध्या मुंबईमध्ये अधिवेशन चालू आहे आणि अतिशय चांगल्या ठिकाणी आता एक महत्वाचं शिक्षक भरती संदर्भातलं आंदोलन होत आहे. ह्या आंदोलनाच्या संदर्भात तुम्हाला थोडक्यात माहिती देतोय. आझाद मैदान मुंबई या ठिकाणी हे आंदोलन होतंय. ह्या आंदोलनामध्ये प्रमुख 8 मागण्या कोणत्या आहे आणि आंदोलनाची सविस्तर माहिती थोडक्यात तुम्हाला मी सांगतोय. बघा, हे आंदोलन घडून येते श्री संदीप कांबळे सर, संस्थापक अध्यक्ष हे आहेत. आयोजक म्हणून युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडनं हे आंदोलन घेतलं जात आहे. मुंबईला 12 मार्च 2026 पासून हे आंदोलन सुरू झालंय, म्हणजे आजपासून हे आंदोलन सुरू झालंय. मी या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सगळ्याच विद्यार्थ्यांना, ज्यांचं डीएड बीएड झालं असेल, जे डीएड बीएड करत असतील, ज्यांचं टीटी टेट किंवा शिक्षक भरतीमध्ये ते आता असतील, या सगळ्याच विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना, त्यांच्या फॅमिलीला आवाहन करतो की यासारख्या आंदोलनाला आपण हजर राहत चला. कारण हे आंदोलन तुमच्यासाठी आयोजित केलं जातं आणि ह्या आयोजनामध्ये तुमचा जर सहभाग असेल तर उत्साह अजून वाढतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, संदीप कांबळे सर, संतोष मगर सर सुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल आहे, इथे आंदोलनासाठी गेलेले आहे आणि बरेचसे आपले अभियोग्यताधारक सुद्धा इथे उपलब्ध आहे. संदीप कांबळे सरांशी माझं काही दिवसांपूर्वी बोलणं झालं होतं आणि यावरती चर्चा आमची झाली होती की आंदोलन आम्ही करत आहोत 12 मार्च पासून मुंबई आझाद मैदानाला. सो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना मी आवाहन तर करतोच, पण मी असं सांगेल, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी, तुमच्या मित्र असेल, जवळपास राहणारे असतील, ज्यांना शक्य आहे त्यांनी जावं, त्यांच्या घरच्यांना पाठवावं किंवा तुमचे रिलेटिव्ह कोणी असेल मुंबईमध्ये तर या आंदोलनामध्ये त्यांना ऍटलिस्ट पार्टिसिपेट करावं. बघा, आंदोलन हे तुमच्यासाठी आहे, सगळ्यांसाठी आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी, ज्यांना वाटते मी नाही शक्य, वेगळी कारणं असू शकतात. सो ती कारणं जर मेजर असेल तर हरकत नाही, सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र तुम्ही इथे हजर राहा, अपडेट घेत जा, त्याच्यावरती तुमचं मत प्रदर्शन करत चला. जसं की हा व्हिडिओ मी घेतलाय, असंख्य व्हिडिओ कदाचित त्यांचे पण असणार आहे, त्याला तुम्ही कमेंट देत चला, त्याला अजून काय म्हणूया आपण युट्यूबच्या माध्यमातून स्प्रेड करा. सोशल मीडिया तुम्ही ज्या ज्या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर तुम्ही आहात त्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती असे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचेल आणि जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी इथे हजर राहतील. बघा, मागितल्याशिवाय काही गोष्टी मिळत नसतात, त्यामुळे मागणी करावी लागते. मागणी करताना काही गोष्टी लक्षात आणून द्याव्या लागतात. त्याचाच हा एक भाग आहे की संदीप कांबळे सरांनी इथे आंदोलन उभं केलंय. 2.0 हे आंदोलन आहे. यासाठी इग्नाइट अकॅडमीचा संपूर्ण पाठिंबा या आंदोलनाला असणार आहे. सो मी एक प्रातिनिधिक स्वरूपात सांगतो की आम्ही सगळी इग्नाइटची टीम नक्कीच या आंदोलनासाठी पाठिंबा देत आहोत. आणि पाठिंबा कशासाठी आहे, पाठिंबा का देतोय आम्ही, कारण बघा, चांगल्या गोष्टी जर तुम्ही मागत असाल, चांगल्या गोष्टींची मागणी होत असेल आणि त्याचा फायदा सगळ्या स्तरातील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना होत असेल तर नक्कीच आपण मागणी, ही ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांना पाठिंबा दिला पाहिजे. आता मेन प्रमुख मागण्या कोणत्या, तर 8 प्रमुख मागण्या त्यांनी इथे मांडलेल्या आहेत. मी एक एक तुम्हाला सांगतोय. पहिली मागणी बघा, त्यांची महत्वाचं तर आहे, टार्गेट आहे 75,000 शिक्षक भरती करायचं आहे. त्यात बघा, पहिली मागणी आहे, मर्यादित प्राधान्यक्रम अमर्यादित करून सर्व अभियोग्यता धारकांना समान संधी द्या. आपल्याला माहिती आहे की 50च तुम्हाला प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे ह्या वेळेस, पण हे मात्र अमर्यादित करावे अशी त्यांची मागणी आहे. दुसरी मागणी आहे, नवीन संच मान्यता धोरण कोकण पॅटर्न पटसंख्या अट न टाकता शिक्षक मंजूर केला जाणार तो निर्णय राज्यभर लागू करा. म्हणजे कोकण पॅटर्न जी पटसंख्येचा जे डिस्कशन झालं त्याच्यावरती काही जी आर काही काढलेलं नाही आहे, पण त्याच्यावरती जी आर काढून जसं कोकणामध्ये आहे तसंच इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा आहे. सो पूर्ण महाराष्ट्रभर हा पॅटर्न तुम्ही संच मान्यतेचा लागू करावा अशी पण मागणी केली जाते. कला, क्रीडा आणि कार्यानुभव, आयसीटी इत्यादी विशेष शिक्षकांची शिक्षक भरती तात्काळ राबवण्यात यावी. खूप चांगली मागणी आहे. बऱ्याच वर्षापासून कला, क्रीडा, कार्यानुभव आणि आयसीटीचे शिक्षक भरती केलीच नाहीये. सो स्पेशल ती शिक्षक भरती लवकरात लवकर तात्काळ राबवावी ही पण मागणी आहे. समाज कल्याण, त्यानंतर निवासी आश्रमशाळा विभागाच्या शाळेवर पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती करण्यात यावी. त्याचबरोबर कंत्राटी शिक्षक भरती डायरेक्टली बंदच करून टाकावी. रिसेंटली तुम्ही माहिती असेल, नाशिकमध्येच कंत्राटी भरती केली गेली आहे. समूह शाळा योजना रद्द करा.
ज्या ठिकाणी शाळेमध्ये कमी पटसंख्या आहे तर ह्या शाळा एकत्र एका ठिकाणीच करायच्या, हा पण निर्णय घेण्यात आला होता. सो हा निर्णय रद्द करून समूह शाळा बंद करा. 100% शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फतच करा. खाजगी संस्थांना त्यांना असे विशेष अधिकार अजिबात देता कामा नये. सगळीच भरती ही पोर्टलवरनच झाली पाहिजे. खाजगी व्यवस्थापन 80% रिक्त पदे भरण्यास मंजुरी द्यावी. बऱ्याच ठिकाणी बरेचसे पद रिक्त असताना सुद्धा प्रमुख पद किंवा मुख्य पद पूर्णपणे भरली जात नाही. सो 80% मी तर म्हणेन 90% आरटी मध्ये निकष आहे तर 90% भरली गेली पाहिजे, पण हरकत नाही. सो ह्या 8 मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून मागितल्या जात आहे आणि ह्या आंदोलन आता त्या ठिकाणी अधिवेशन चालू असल्यामुळे बरेचसे राजकीय मंत्री महोदय इथे येणारे, भेट देणारे, वेगळ्या माध्यमातून ही बातमी पूर्ण महाराष्ट्रभर पसरणार आहे. सो आमच्यापैकी, आमची इग्नाइट टीम पैकी ह्या आंदोलनाला कुणी आत्ता सध्या तरी जाऊ शकलं नाही, पण आम्ही विचार करत आहोत की पुढच्या काही कालावधीत आम्ही त्यांच्याकडे जाणार आहोत. सो आता तरी सध्या आम्ही फुल फुलाची पाकळी म्हणून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आमचाही पाठिंबा तुम्हालाही आवाहन करतो की जेवढ्या विद्यार्थ्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच त्या ठिकाणी हजर राहावं. वेगळ्या माध्यमातून प्रत्येक जण मदत करत असतो, त्या माध्यमातून तुम्हाला जेवढी मदत करता आली तेवढी मदत नक्कीच करा. आणि मी तुम्हाला असंही सांगतो की सोशल मीडियाच्या माध्यमातून जेवढे मार्गदर्शक असतील त्या सगळ्यांना आवाहन करतो, तुम्ही सुद्धा तुमच्या प्लॅटफॉर्मवरनं तुम्हाला फॉलो करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे आवाहन नक्कीच करा. तो संदीप कांबळे सर, संतोष मगर सर आणि त्यांची पूर्ण टीम, ज्यामध्ये बरीचशी मेंबर आहेत, त्या सगळ्या टीमचं मी कौतुक करतो की खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही या महाराष्ट्रातील शिक्षणामध्ये क्रांती घडून आणत आहे. महाराष्ट्रातील या शिक्षक होण्याच्या प्रोसेसमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी न्यायिक भावनेने मागणी करताय. सो आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. काही मदत लागली तर आम्ही पण तुमच्या बरोबर आहोत. पाठीमागे पण त्यांनी नागपूरला आंदोलन केले होते, आमचा त्यांना सपोर्ट होताच, पाठिंबा होताच. सो विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना शक्य त्यांनी नक्कीच या ठिकाणी जाल. या संदर्भात काही अडचण असल्यास तुम्ही आमच्या टीमला कॉल करा, आमची टीम पण तुम्हाला माहिती देईल. आंदोलनाचे डिटेल्स काय आहे तर तारीख 12 मार्च पासून हे आंदोलन चालू झालेलं आहे. पुढील काही कालावधीसाठी ते राहणारच आहे. त्यानंतर वेळ असणार आहे सकाळी 10 वाजता तुम्ही तिथे जमा व्हायचंय, दररोज असणार आहे आणि स्थळ आहे आझाद मैदान, मुंबई या ठिकाणी. तो विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा खूप चांगल्या मागण्यासाठी हे आंदोलन घडून येत आहे आणि त्यासाठी संदीप कांबळे सर आणि त्यांची टीम, संतोष मगर सर आणि त्यांची टीम, सगळ्यांना आमचा पाठिंबा नक्कीच आहे. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.